प्लास्टिक शेठजी अरे कुणाचं आणलं ना गे उचलून आणलंय घर ना आमचं. अरे काय लोकांचं मला म्हणू का आमच्याकडे अजिबात मला म्हण शेठजी काय चोर बी रे अरे चोर नाही मला मी घेऊन जातो रे बाबा अरे थांब हे बघा किती होत ती काय चोर आहे बाई. बघा तेवढं किती तिकडे झालं थांब ते. तिकडे थांब तिथे थांब जरा नीट बघून दे घे बघा 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 जन्म 3 किलोचा नंबर आहे बघ. 1.5 किलो आहे. नीट थांब जरा नीट थांब येते का बघ. आता काय पेणार का काय 300 रुपयाचं हे 300 रुपये झाले तर बघ. बरोबर झालंय का. हे 300 रुपये हा जाऊ का बाबा कोणाची भानामत नको रे आणू बाबा बाई, कोणाचं काय आणून नाही बिनू नाही नको. होईल ते बघून घेतो काय बाई, मग काम करायला की पहिलं तिकडे टाकायला नको सगळं. भांगार ऐकून झाले देव. अयो ए नागे अरे इकडे काय करतोय सदा या हा? आईच्या गावात सगळा सारा जम मांडलाय की तू आज सुट्टी नाही. अरे हे काय 2-2 ए आज पैसा आपल्याकडे गच आहे. काय लय पैसा आपल्याकडे. असू दे की पण 2-2 कशाला मग हे काय खातय नुसते का? अरे खायचं मला चकन आणलंय. अरे मग मी काय काय दारू पिऊया मी हेच खात असतो. घे ए बाबा नको मला. अरे घे तुला पेन. अरे ती बायको माहितीये ना कसली आहे. अरे बायको बायकोचा जावा काय बायको बायको बायकोचा मारा खात ना बायको. अरे खाली पडतय. अरे तुला कशा दुपार जाऊ दे आता घे. अरे काय कसा वाशीच असलं पित असतोय तू. अरे घे हे खायचं असतं त्या संगट. कुणाला बोल नको घरात सांगू नको काय. नाही तू खा टेन्शन आहे तुला मला माहितीये का अरे काय होत आहे. कडू कडू झेर लागते. अरे तसंच लागतं पहिल्यांदा इथं या संगट खा मागणं ये. काय सदा होय आज ताग्यात त्या पाटलाच्या माग तो असं शेपूट घोराळतोय. तुला कधी पाजलंय का रे नालायक असलं. ए पाटील चांगलाय काहीतरी बोलू नको त्याला. तू चांगला म्हणतोय तुला माहितीये का माघारी काय करतय. काय करतो काम करून घेत गोड बोलत आणि मागे हा माघारी सगळं काढतय आपले माहितीये का. हे सरपंच पण तसलंच आहे आणि त्यात तुझी ती बायको तुला तर इज्जतच नाही लागा दिसेल तिथं मारती हाणती. बायकून लागा डोळे वाटरले तरी लागा मुत्तयच लागा तू नाग्या बघतो मी काय करायचं ते. काय बघतोय. आर तुला बायकोनं पहिल्यापासून बघितलाय बघून बघून हाणलाय तुला अरे ते जाऊ दे. 2-2 बाटल्या पैसे कुठून आलं तुझ्याकडे. ए आपलं रान गावाकडचं हा सोयाबीन काढलं पैसा आपल्याकडे गच आलाय. लय तुला अजून काय पाहिजे का. नाही नाही एवढे घेतो मी. अरे पण ते पाय लागलं सांग मला. अरे पण ते पाटील काय झालं त्याला. अरे पाटील तुला शिव्या देतोय माघारी तुझे काय सांगतोय हुरडा फुकाई म्हणतोय ती. आता बाई, वाडाचं लावतो मी काय काला थांब जरा. आणि ते हो ते सरपंच काय झालं त्याला. आणि सरपंच पण ती माघारी शिव्या देतोय ती सांभाळा घेऊन येतोय. अरे नाग तू माझ्या जीवातला त्याने शिवाय दिवस तर तू काय करत होता. आर मी काय बोलू माझा पैसा पाणी मला लागतो एकतर प्यायला. म्हणजे पैशासाठी तू माझी वाट लावणार का.
अरे मी काय बोलू, माझी एक तर चलती असते थांब जरा, आईला घोडा लावतो एका एकाच्या गावात अरे पाय नाही, घातलंय. हा? तुझ्या गावात पाय हा? मस्त आहे रे. आता रे. त्यांच्या आईचा किड माग बोलते ती गेला आईला गेला वाटत कुठतरी ओलातला त्याच्या तर आईला आता सुट्टी नाही, आता अजिबातच सुट्टी नाही. सांडली वाटत मर दे हे तर आहे ना. रकमे आता तुला सुट्टी नाही, रोज कावती आज तुझं काय खरंच नाही. आज हिला गेलं काही आईला ह्याची करायला गेलं जन्नत आधीच झाली गंमत त्याच्या आईला. त्या पाटलातून सरपंचाचा करायला गेलो कार्यक्रम, माझाच कार्यक्रम झाला. आयो आयो आय 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 ग जावं माझी पण नेहली वाटत आईला. तुला माहित आहे का काय माझा असा दरारा आहे दरारा. माझ्या बापानं काय सांगितलं माहितीये का, रकमी म्हणाल तिकडेच दिवस उगवायला. नवरा आहे ना नवरा, नुसता त्याकडे असं बघितलं ना तरी थरा थरा कापतो. काय करते काय बसली या? हा? काम धंदा नाही होय तुला कसला कामधंदा? तुम्ही ऐके कामधंद्याला. हा? कामधंदा तुम्हाला दिलाय. म्हणून इथं काय बाहेर बसून घराच्या उकाळा पाकाळा करते काय लोकांच्या अरे देवा, हा? आणि इतकं नागावानी काय झाले डुलायला. तर हा? आता अरे तुला ए देवा, कसं होतंय अरे का प्यायला बिलायस का पिलास? अरे पिलाय का भूक लागलाय याला? काय झालं? काय अगं ही बी मडवायचं हल्ल्या का काय करावं? अगं बस की, काय दिसत भाऊजी बस तू खाली. अगं बस. आता मला बापाला फोन केला पाहिजे. कशाला कशाला अगं बाय माराय की लागला. आता तूच तर म्हणली की तुझा नवरा मागायला ही करत नाही तुझ्या डोळ्याच्या खाली ना. आता काय झालं? अगं मला वाटतंय त्या गचपान ढावळा त्या वागत्यात तोंडाचं काय कोण कोण नाग्या किरडीवाला. मग आता झालं तुझं सगळं. आता तुझ्या नवऱ्याचं आता त्यानंच पाजले असणार त्याला हा. दारू, म्हणून पिसाळलाय बाबा. अगं पण तुझ्या नादानं मला का बार बसवलं? पण मी काय केलं होतं? अगं मलाच माहित नाही तर मलाच का मारतोय? तू काय सांगतीस मला तुझं? आता काय करावं बाय? मला आता बापाला फोन केला पाहिजे. लाव लवकर पहिला फोन आता. अगं फोन बी राहिलाय की ग घरातच. अगं माझा बी ना. काय चाललंय? कुठे लडबड दिली? काठवणीत कुठे गेलता? मस्ती आली होती जिरवाय गेल तू काठवणीत कशाला? का काठवणीत कशाला गेला होता? तुझ्या आईला. अयो हा? अ बापरे. अरे तुला अरे मस्ती आली यांना. तुम्हाला हाणलं रे. एक एक सुट्टी देत नाही आज. वाटेल सरपंच गावाची आता सुट्टी देत नाही. ह्याच्या मस्त जिरवत त्या आईला ताप दिलाय नुसता डोक्याला. पिसोळा आणलाय ह्यांच्या खेकडात आणलाय ह्यांच्या. येऊ दे आता, अजिबातच सुट्टी देत नाही. काय झालं बरं ह्याला? ह्याच्यात करंट पण आहे ना. ह्याला फ्यूज ब्यूज गेला काय? ही पण हाया जाऊ दे म्हणू दे. करंट हिथं जे आहे ना म्हणजे टिपीतच काहीतरी फॉल्ट असेल. ह्याला हे नीट करून ठेवतो. जोडीला बी कोण नाही आता. इथलं लिंक गेलाय का फ्यूज गेला इथला बी काय माहिती आता. कोणाला लाईट नाही. डिपेट काय झालंय काय कोणाला. लिंक पण आहे त्या. बघायचं होऊ नको. लाईटी सगळं मस्ती करणं बरोबर नाही. जोडीला कोणतरी बघतो. काय डीपीला पण काय झालंय कोणास करंट आहे ना. मोटर व्हायला चालूच. जोडीला कोणतरी आयला सदा दिसतोय आपला. बरं झालंय सदाला. ए सदा सदा अरे इकडे ये. तुझ्याकडे काम आहे एक. काय झालं बॉम्बलाय? अरे काय झालं? या पॅनल बॉक्स मध्ये आहे ना करंट. हा लिंगा पण आहे त्या. हा पण ते फ्यूज मध्ये काय झालं ती काय समजणार नाही. तेवढं बोट बघायचं घालायचं आपल्याला. ना त्यातलं तर हात घालायचा त्याच्यात. अरे छकर आणावं लागल. लिंगा उतरावं लागतील. तो डीपीत आपल्याला बघता तेच येईल. म्हणलं हात घालायचा त्याच्यात.
अरे तू आपलाही माणूस लागा दादा आपला म्हणून काय दावणीला झोपता का अरे तसं नाही आपल्या हा? माणसाला माणूस सांगतं काम त्या आईला सांगते पिसून काय काय लावलं रे अयो. त्या इथं तो अयो 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 सदा कुठे गेलाय सकाळपासून हे मसर सुद्धा मलाच बांधावे लागले. आईला काय करावं, ऊस वाढलाय, त्या सरपंचाचा ऊस गेला, माझा ऊस पडून इथं जायचं. अरे मग पाटील असून उपयोग काय? एक टोळकं बी नाही ए, गावात. पाटील अरे सदा कुठे गेला होता तू बाळा? मसनात अरे जरा नीट बोलावं, सकाळपासून कुठं झक मारली होती? मी झक मारेन नाही तर काशी करीन, तुम्हाला काय करायचं? अरे सदा काम पडले ती, जरा कामावर लक्ष द्या. सकाळी मसर मी आणून काय बांधली. पडल्या तर उचलून घ्यायची. सदा आज काय तू जरा तुझं हा? लक्षण ठीक दिसत नाहीत. लक्षणं ठीक दिसत नाही. हो काय शिंग फुटल्या ती काय मला? अरे बाळा तुला शिंग फुटलेलं नाही, तू काय रेडा आहेस का मस हा? आहेस? बर कुठे मस- गेला होता तू? कुठं का जाईन तिकडे मसना, तुम्हाला काय करायची? बरं सगळं राहू दे. तुला सरपंचाने पैसे दिले का? पगार दिला त्याच्या पैसे तुला? ते तुझ्या घराकडनं चालला म्हणलं द्या तेवढं सदाला पैसे दिले का? सरपंच गेला, गेला? हाताखालनं गेला माझ्या. अरे असं काय केलं तू? काय केलं म्हणजे? कामाला त्याच्या घरी आहे काय मी? बर ठीक आहे, तेवढे मसर बघ, मला जरा काम आहे. मसर बघा, नाही तर त्याला गंध पावडर करा, मला काय घेणं देणं नाही. त्याच्या आईला ह्याच्या मला तर आहे ना, यार काय उडतोय तू? ताप दिला. कुठं गेलं पाटील हे? आता नाही नंतर तर गावालाच का नाही. आलं बिलं कच्ची आंबट इकडे आलं गायला हेच आहे वाटतं ये पाटलाला पण हॅलो पाटील बोला की. अरे संभा, हा बोला. अरे तू कुठं आहे? जरा पडक्या घरापाशी येशील का लवकर? बर पाटील येतोच. ये जरा इथे गडबड आहे काहीतरी, लवकर ये. मी सरपंचाला फोन करतो. बर पाटील येतो लगेच. ये. पाटलानं फोन केलाय, हाय का गडी येत? पाला बी लागा तू. कुठनं मला दुर्बुती सुचली आणि त्याला बोलवून घेतला. लय मारलं रे, कंबाट दुखायला लागलं. नाही मला वाटलं आला शिकडून, आता कोणाचा फोन आला. हॅलो सरपंच कुठं आहे तुम्ही? हाय की. हाय की म्हणजे कुठं आहे नक्की? अहो हाय, तुम्हाला सदा दिसला का? सदा मला नाही दिसला सकाळपासून. बरं तुम्ही एक काम करा, हा हाय असं तुम्ही पडक्या घरापाशी लवकर या. बर. लवकर बर आलो या, जरा भांडण. अयो आता पाटलाला कुठं माहिती की सदाने मला सुजावलंय म्हणून. पण आता पाटला तर कशाला सांगू, झाकली मूठ सव्वा लाखाची. आता चुप बाबा, हळू. पाटलाचा पण पाटलाचा पण आताच फोन यायचा होता. जीव पण वाचवला पाहिजे आणि पाटलाने बोलावलं तिकडे पण गेलं पाहिजे. राम 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 राम. बापरे, राम 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 राम. नाही गाड्या कोणतो पण. राम 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 राम.
मला पण माहित नाही तो हाणलंय सदानी सरपंचाला पण माहित. आईला साधा परत भेटवलं नाही तर परत लाल कलर. अजून कशी आली नाही ते रे. सगळ्यांना फोन लावले मी, संभाला लावलाय, सरपंचाला फोन लावलाय, अजून कशी आली नाही ती. ह्याला या पोरीला काय बरं वाईट झालं तर. हॅलो, हा मालक, पुरीचं काम झालंय, तुम्हाला संध्याकाळपर्यंत डिलिव्हरी देतो. हा. उचला उचला. रसिक माय बापू, आमची वेब सिरीज 4 घडी 12 भानगडी या माध्यमातून आम्ही आजकालच्या मुलींवर होणाऱ्या अत्याचाराबाबत गावात, शहरात, देशात याबाबत सतर्कतेचा व जागरूकतेचा इशारा देण्यासाठी आम्ही हा एपिसोड तयार केलेला आहे. याचा कुठल्याही गोष्टीशी संबंध नाही, परंतु आपली मुलगी ही आपलं सर्वस्व आहे. त्यामुळं सतर्क राहा, जागरूक राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. व आमच्या चॅनलला 4 घडी 12 भानगडी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. शेअर करा आणि कमेंट्स करा.